ही दृश्य आहेत झारखंडमधली। झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांनी हे तीव्र आंदोलन पुकारलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून हे विद्यार्थी तिथे आंदोलन करतायत। आज रांची विधानसभेवर विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। झारखंडमधली दृश्य आहेत। रांची विधानसभेवर विद्यार्थ्यांनी हा महामोर्चा काढलेला आहे। विद्यार्थ्यांनी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा विद्यार्थ्यांनी फेटाळून लावला असून 13 पैकी केवळ 3 परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थी सीबीआय चौकशीवर ठाम आहेत। रांची विधानसभेची दृश्य तुम्ही पाहताय। रांची विधानसभेवर विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या 98% मान्य केल्याचा दावा सरकारनं केला होता, मात्र सरकारचा हा दावा विद्यार्थ्यांनी फेटाळून लावलेला आहे। दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनानंतर आपण पाहतोय झारखंडमध्येही आंदोलन सुरू झालेलं होतं। झारखंडमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांमार्फत हे आंदोलन उभं केले गेलेलं आहे, मात्र अजूनही या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। रांची विधानसभेवरची दृश्य तुम्हाला बघायला मिळत आहेत। रांची विधानसभेवर विद्यार्थ्यांनी आता मोर्चा काढलेला आहे। झारखंडमध्ये भरती परीक्षा ज्या होतात त्या भरती परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळलेली आहे, गैरप्रकार समोर आलेले आहेत आणि त्याचमुळे या सर्व परीक्षा तुम्ही रद्द करा आणि पुन्हा नव्यानं परीक्षा घ्या अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली होती। यासह हे पेपर फोडण्यामागे किंवा ही अनियमितता असे गैरप्रकार करण्यामागे ज्यांचा हात आहे त्यांना तातडीनं ताब्यात घ्या, त्यांच्यावर चौकशी करा आणि सीबीआय चौकशी करा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली होती। सरकारनं या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचा दावा जरी केला असला तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी हा दावा फेटाळून लावलेला आहे आणि आज विधानसभेवर मोर्चा काढलाय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल चवणे जोडले गेलेले आहेत। विशाल, रांची विधानसभेबाहेरची दृश्य आपल्याला बघायला मिळतात। या विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, तिथली परिस्थिती सध्याची काय? सध्या जर पाहिलं तर आपण ही जी दृश्य पाहतो ही रांचीतली दृश्य आहेत। जवळपास 4 बॅरिकेड्स आणि काही तारांची कुंपणं ओलांडून विद्यार्थी जे आहे ते विधान भवनाच्या जवळ पोहोचल्याचं आपल्याला या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। महंत जे आहेत ते मागच्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षामधला जो व्यवहार आहे, ज्यातली जी पारदर्शकता आहे ती पारदर्शकपणा असावा यासाठी त्या ठिकाणी त्या आंदोलनाला बसल्याचं आपल्याला चित्र दिसून येत होतं। ते उपोषण करत होते। अखेर या संपूर्ण जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांनी थेट विधान भवनाकडे मार्च जो आहे तो केल्याचं आपल्याला चित्र आपल्याला दिसून येत आहे। जंतर मंतरवरती ज्या पद्धतीने CJPचं आंदोलन होतं अगदी तशाच पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। हजारो विद्यार्थी जे आहेत त्यांनी कूच जी आहे ती विधान भवनाकडे केलेली आहे। दरम्यान या सर्वांना विधान भवनाच्या जवळ रोखलेलं आहे पोलिसांनी। त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अद्यापही लाठीचार्ज किंवा बलप्रयोग जे आहे ते केल्याचं चित्र दिसून येत नाही, मात्र आंदोलक विद्यार्थी आणि त्याचबरोबर पोलीस जे आहेत ते समोरासमोर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तारांचे बॅरिकेड्स आहेत, त्याचबरोबर नॉर्मल बॅरिकेड्स आहेत। स्थानिक पोलीस असेल, त्याचबरोबर CRPF जवान असतील, हे संपूर्ण जवान या ठिकाणी तैनात केलेले आहेत। तसंच रांची झारखंडचं जे सरकार आहे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की आम्ही विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जवळपास संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत, मात्र हा जो दावा आहे, जो सरकारने केलेला दावा आहे तो संपूर्णपणे फेटाळून लावल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आता या संपूर्ण आंदोलनाअंती नेमके सरकार काय भूमिका घेणार, त्याचबरोबर आंदोलक जे आहेत ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे पाहणं औत्सुक्याचं ठरतंय। नेमके हे आंदोलन स्थगित होईल, थांबलं जाईल की आणखीन हे आंदोलन पुढे रेटलं जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतंय। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय रांचीमध्ये आपण या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलेला आहे। रांची विधानसभेवर ही मुलं आंदोलन घेऊन आलेले आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं। त्यांच्या अनेक मागण्या आहेत। ज्या स्पर्धा परीक्षा झारखंडमध्ये घेतल्या जातात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत, अनियमितता होते आणि त्यामुळे त्यांनी काही मागण्या ठेवलेल्या होत्या सरकारसमोर। त्यांची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे ज्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार उघडकीस आलेले आहेत त्या परीक्षा तातडीने रद्द कराव्यात आणि त्या परीक्षा पुन्हा एकदा नव्यानं घेण्यात याव्यात, मात्र ते झालेलं नाही असा दावा विद्यार्थी करतायत। दुसऱ्या बाजूला हे सगळे गैरव्यवहार करणारे गजाआड
व्हावे, त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर चौकशी बसवण्यात यावी, जेणेकरून या संपूर्ण घटनाच्या मुळापर्यंत जाता येईल आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेल। मात्र ही मागणी सुद्धा अजून सरकारनं पूर्ण न केल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। अशा पद्धतीने वारंवार घटना घडू नये यासाठी सुद्धा ठोस पावलं उचलण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। आणि यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय झारखंडमध्ये हे विद्यार्थी आंदोलन करतायत। या आंदोलनकर्त्यांची मागणी आता सरकार मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।